ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। इंस्टाग्रामवरती ओळख झालेल्या अल्पवयीन कॉलेज तरुणीला मामाच्या घरी नेलं आणि त्यानंतर तिच्यासोबत असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग करण्यात आला। ही घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव इथे 3 एप्रिल रोजी घडली आहे। आरोपी अनिकेत भाऊसाहेब जाधव हा राहुरी तालुक्यातील वावरत इथे राहतो। त्याला पत्नी आणि 2 मुलं असल्याचं समजतंय। तर लाख परिसरामधील एक तरुणी आणि पिंपळगाव फुनगी येथील एक तरुणी या दोघी जणी एका कॉलेजमध्ये 11वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेतात। पिंपळगाव फुनगी येथील कॉलेज तरुणीची आरोपी अनिकेत जाधव याच्याशी इंस्टाग्रामवरती ओळख झाली होती। अनेक दिवस दोघांच्या इंस्टाग्रामवरती गप्पा देखील सुरू होत्या। त्यानंतर त्या कॉलेज तरुणीनं तिची लाख परिसरामधील तिची वर्गमैत्रिणीची आरोपीबरोबर ओळख करून दिली। त्यानंतर त्या दोघांच्या मोबाईलवरती गप्पा सुरू झाल्या। 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11च्या दरम्यान पीडित कॉलेज तरुणी तिच्या मैत्रिणीबरोबर पिंपळगाव फुनगी परिसरामधील तिच्या घरी गेली। तेव्हा आरोपी अनिकेत जाधव हा तिथे आला। त्यावेळी पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीनं जबरदस्तीनं अनिकेत जाधव याच्यासोबत मोटरसायकलीवरती बसून जाण्यास भाग पाडलं। त्यानंतर आरोपी अनिकेत जाधव यानं पीडित तरुणीला दुपारी 1च्या दरम्यान तालुक्यातील म्हैसगाव येथील त्याच्या मामाच्या घरी तो तिला घेऊन गेला। या ठिकाणी आरोपी अनिकेत जाधव यानं या पीडित तरुणीशी असभ्य वर्तन केलं आणि तिचा विनयभंग केला। त्यानंतर पीडित तरुणीला आरोपीनं पुन्हा तिच्या मैत्रिणीच्या घरी पिंपळगाव फुनगी परिसरामध्ये आणून सोडलाय। घटनेनंतर पीडित मुलीनं नातेवाईकांसोबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे। पीडित कॉलेज तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत भाऊसाहेब जाधव तसेच पिंपळगाव फुनगी परिसरामधील तिच्या मैत्रिणीवरती विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर पोलीस पथकानं आरोपी अनिकेत जाधव याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केलाय। अनिकेत भाऊसाहेब जाधव, राहणार वावरत, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर या मुलाशी माझी ओळख इंस्टाग्रामवर झाली। माझी एक मैत्रीण तिने मला त्याच्याशी ओळख करून दिली व तिच्या घरी मला जत्राचा कार्यक्रम म्हणून भेटायला बोलवलं। त्याला पण बोलवून घेतलं। मग तो तिथे आला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला परत तिने बोलावलं। मला त्याच्या मामाच्या घरी फिरायला पाठवलं। म्हैसगाव इथे तो मला तिथे घेऊन गेला। तिथे कोणी नसताना वावरात शेडमध्ये मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने माझ्याशी केले व माझी फसवणूक केली। त्याला 2 मुली व बायको आहे हे माझ्यापासून लपून ठेवलं। लग्न झालं नाही असं सांगितलं व त्यांनी माझी फसवणूक केली, माझ्यावर अन्याय केला। माझी अशी इच्छा आहे की त्याला कठोर अशी शिक्षा मिळावी। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।